नमस्कार मित्रांनो, आज 26 जानेवारी 2026 म्हणजेच काय, आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. कितवा प्रजासत्ताक दिन आहे तर 77वा प्रजासत्ताक दिन. बऱ्याच लोकांना माहिती नसतं की प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याच्यातला फरक काय आहे. प्रत्येकजण आपल्या येते म्हणून ते साजरा करायचा अशा गोष्टी असतात, परंतु आज आपण त्याच्यातला फरक जाणून घेऊया. स्वातंत्र्य दिन म्हणजे काय तर परकीय गुलामगिरीतून आपणाला मुक्तता मिळाली. ती कधी मिळाली तर 15 ऑगस्ट 1947 साली. म्हणजेच त्यावेळी काय झालं, भारत स्वातंत्र्य झाला. आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी 1950ला आणि झाला. आणि ह्या प्रजासत्ताक दिनी काय झालं तर भारत हा प्रजासत्ताक बनला. म्हणजे काय बनला तर भारताकडे एक संविधान आलं. म्हणजे भारत हा संविधानाने चालू लागला. म्हणजेच काय तर प्रजासत्ताक म्हणजे सत्ता ही राजा किंवा राणीच्या हातामध्ये न राहता ही जनतेच्या हातात राहिली. म्हणजे जनतेनं जनतेसाठी जनतेचा प्रतिनिधी निवडायचा, म्हणजेच हे प्रजासत्ताक आहे. म्हणजेच आपण काय बघतो, आपणाला मतदानाचा अधिकार आहे, आपणाला स्वातंत्र्याचा अधिकार आला, आपणाला शिक्षणाचा अधिकार आला, आपणाला सन्मानाचा अधिकार आला, स्त्री पुरुष इक्वॅलिटी आली, जाती धर्मामध्ये भेद नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या संविधानाने बांधून ठेवल्या. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान कोणाचं असेल, सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा. यांनी काय केलं की देश गुलामगिरीतून बाहेर पडला, देश हा स्वातंत्र्य झाला, परंतु त्याला एकसंघ बांधून ठेवण्याचं काम हे संविधानातून निर्माण झालं. संविधानातून आपल्याला बोलण्याचा, स्वातंत्र्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार भेटला. 26 जानेवारी हाच दिवस का घेतला तर 26 जानेवारी 1930ला ज्यावेळी लाहोर अधिवेशन होतं, त्या लाहोर अधिवेशनामध्ये त्याचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंनी पूर्ण स्वराज्याची संकल्पना मांडली. म्हणून हा दिवस हा 26 जानेवारी घेण्यात आला. आणि 26 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिनची घोषणा केल्यामुळे 26 जानेवारी 1950ला भारत हा प्रजासत्ताक झाला आणि संविधानाने चालू लागला. म्हणजेच आपल्या जनतेच्या हाती सत्ता आली. म्हणजेच काय, मतदानाचा अधिकार हा कोणाला आला, व्यक्तीकडे आला. व्यक्ती आपला प्रतिनिधी निवडू लागला. म्हणजेच काय, श्रीमंत असो वा गरीब असो, त्याला मतदानाचा एक मतदानाचा अधिकार आहे. त्याला त्याचा राजा निवडायचा अधिकार आहे, त्याला त्याचा प्रतिनिधी निवडायचा अधिकार आहे. हे प्रतिनिधी काय करतात, संसदेत जातात आणि काय करतात, आपल्यासाठी म्हणजे जनतेसाठी काय करतात, प्रश्न मांडतात, कायदे तयार होतात. हे कायदे आपल्यासाठी होतात आणि कायदे हे काय होतात, पॉझिटिव्हली तिथं इम्प्लिमेंट केले जातात. आणि हे कोण करतं तर जनता करते. म्हणजे जनतेच्या हातात काय आली, सत्ता आली. आणि ह्या सत्यामुळं आपण आता बघतो काय होतं, भारत हा प्रगतीपथावर चाललेला आहे. आपण बघतो भारत हा काय होतो, इक्वॅलिटीवर चाललेला आहे. भारत हा काय करतो, समानता. भारत हा शिक्षण घेतो. शिक्षणामुळे काय झालं, प्रगती झाली. शिक्षणामुळे काय झालं, मुलगी शिकली. शिक्षणामुळे काय झालं तर आपल्या देशाचा विकास झाला. देशाचा विकास, मुलींनी तर हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी आपणाला खूप मोठा हा अधिकार दिलेला आहे, जो की शिक्षणाचा आहे. जर तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्ही काय होणार आहे, गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे बाबासाहेब म्हटले होते. म्हणजेच हे शिक्षण घेतल्यामुळे मुलगी आत्ता कुठे आहे, राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे आणि काय जिल्हाधिकारी बनते, बरोबर, प्रशासनामध्ये लीड काम करते, मुख्य सचिवसुद्धा झालेले आहेत महाराष्ट्राच्या ह्या स्त्रिया. म्हणजे स्त्रियांना किती मोठा अधिकार आहे. स्त्रियांना हे खूप महत्त्वाचं, बाबासाहेबांना मानणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी प्रत्येक वेळी काय केलं पाहिजे, बाकी कुठे ना ठेवू, परंतु त्यांच्यासमोर एक फूल ठेवलं पाहिजे, त्यांच्या प्रतिमाला त्यांनी नमस्कार केला पाहिजे आणि त्यांनी पुढं गेलं पाहिजे. कारण ही जी तुम्हाला मिळालेली शिक्षणाची धुरा आहे ती केवळ कोणामुळे आहे तर बाबासाहेबांच्यामुळे आहे. प्रजासत्ताक बनला आपला देश. देशाचं संविधान आहे, सर्वात मोठं संविधान लिहिलं गेलं आणि ह्या संविधानामुळे देश चालत आहे, प्रगतीपथावर आहे. आपण काय बघतो, रोड बनवले जातात, इंडस्ट्रीज उभ्या केल्या जातात, पाणी आपणाला मिळतं, लाईट आहे. हे कशामार्फत येतं तर तर हे संविधानामार्फत. त्या ठिकाणी नियम अटी ह्या लागू केलेल्या आहेत आणि त्या नियमानुसार आपला देश चालतो. आपला देश 1947 साली काय होता आणि आज आपण 2026 साली बघतो कुठून कुठे गेलेला आहे. आपल्यामध्ये किती प्रगती झालेली आहे. देशाचं नाव हे जगात घेतलं जातं एक मोठा प्रगतिशील देश म्हणून. लोकशाहीची परंपरा आपल्या देशामध्ये, सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशाची आहे. लोकशाहीनं काय होतं तर लोक एकत्र येतात, लोकांच्यासाठी काम करतात आणि देश हा प्रगतीपथावर जात आहे. आणि ह्या प्रगतीपथावर कशामुळे जात आहे, कारण जनतेच्या हातात सत्ता दिलेली आहे. म्हणजे प्रजासत्ताक म्हणजेच काय, जनतेनं जनतेसाठी केलेलं काम म्हणजे लोकशाही. आणि ह्या लोकशाहीतून काय होतं, एक मोठी प्रगती होत चाललेली आहे आपल्या देशाची.
तर प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल. थँक्यू.